दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं म्हणतायत संजय राऊत. आणि संजय राऊत यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधू युती संदर्भात काही घोषणा करणार का याचे संकेत दिल्याचं कळत आहे. याकडे आता सगळ्यांच्याच नजर आहेत. या सगळ्या प्रकरणी राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया आपण. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं. अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे. पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू. आमच्या परंपरेनं ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही करू. वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं म्हणतात खासदार संजय राऊत. त्यामुळे दसऱ्याचा मुहूर्त गाठून ठाकरे बंधू आगामी युती संदर्भात, आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं युती संदर्भात काही महत्त्वाची घोषणा करणार का याकडे आता सगळ्यांच्याच नजर आहेत. महत्त्वाची घोषणा त्या अनुषंगानं होऊ शकते असे आता या सगळ्याविषयी तर्क हे लढवले जातात. या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी. काही महिन्यांवर महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. महापौर हा शिवसेनेचाच असेल, ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल किंवा बाळासाहेबांच्या विचाराचा असेल असं म्हणतायत खासदार संजय राऊत. तर दुसरीकडे महायुतीनं सुद्धा आपले दंड हे थोपटलेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर हा महायुतीचाच असेल असं म्हटलं जात आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? राऊत म्हणतात परंपरेनुसार जे काही दसरा मेळाव्यात करायचंय ते आम्ही करूच, पण अर्थातच विचारांची आदान प्रदान निश्चितच होईल. या निमित्तानं दोन बंधूंची दसऱ्याचा मुहूर्त युतीसाठी गाठला जाणार का? आणि आमच्यापर्यंत तरी महाराष्ट्र सैनिक कुठलाही आदेश अजून आलेला नाही. आणि आजपर्यंत या दोन बाबांच्या भेटीगाठी झाल्या होत्या या अराजकीय होत्या, सगळ्या कौटुंबिक होत्या किंवा कुठल्या तरी मराठी किंवा हिंदी ह्या विषयावर होत्या, बरोबर. आणि जो कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल आमच्या पक्षाकडून तर तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जे सांगतील त्याच्यावर आम्ही सगळेजण जोरात काम करू. अगदी. पण या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळतात दसऱ्याचा मुहूर्त? मी सांगितलं ना तुम्हाला, संकेत आम्हाला सगळे तुमच्यासारख्या प्रतिष्ठित चॅनलच्या माध्यमातूनच मिळत आहेत. आम्ही 100% त्याचा आदर करतो, कारण तुमची सूत्र असतात काहीतरी. परंतु आमच्यापर्यंत तरी कार्यकर्ते म्हणून, महाराष्ट्र सैनिक म्हणून कुठलाही निरोप तसा आलेला नाही. अगदी. खूप खूप धन्यवाद अविनाशजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. युतीसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाणार का अशी एक आता चर्चा सुरू झालेली आहे. पण नुकतंच अविनाश अभ्यंकर यांनी लोकशाही मराठीशी जेव्हा संवाद साधला त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की अद्याप या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्यांना, नेतेमंडळींना, पदाधिकाऱ्यांना मनसेकडून या सगळ्याविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. लवकरच या सगळ्या संदर्भात जर निर्णय होत असेल तर याविषयी आम्हाला निश्चितच अवगत केलं जाईल असं म्हणतात अविनाश अभ्यंकर. त्यामुळे या सगळ्याविषयी आता प्रतिक्रिया घेऊया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून. किशोरीताई, दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाणार का बंधूंच्या या युती संदर्भातल्या घोषणेकरता? निश्चितच दसरा हा आमच्यासाठी नेहमीच आगळा वेगळा असतो. जे काही आम्हाला उद्धवजी, पहिले बाळासाहेब करायचे, आता उद्धवजी मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन वर्षभर आम्हाला पुरतं आणि त्याच्यातून आम्ही काही ना काही बोध घेऊन जात असतो. या वेळेला जे लोकांच्या मनात आहे ते मी करेन असं सुतोवाच उद्धवजींनी केला होता. त्याच्यानंतरच्या काही घडामोडी आपण पाहिल्या ज्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी खूप चांगल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या दसऱ्यात सगळ्यांनाच वाटतंय, कारण पहिल्या फळीतलेच नेते हे सांगू शकतात की दसऱ्याला कदाचित साहेब युती डिक्लेअर करतील राजसाहेबांबरोबरची. आणि झाली जोरात दणक्यात परत सगळेजण कामाला लागतील व्यवस्थित.
अगदी किशोरीताई, पण मुद्दा हा उपस्थित होतोय, काही दिवसच आता दसरा करता शिल्लक आहेत. आता काही क्षणापूर्वीच आम्ही जेव्हा अविनाश अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या पक्षाला या सगळ्या संदर्भात अजून काही कल्पना देण्यात आलेली नाही आहे, कार्यकर्त्यांना अद्यापही काही सांगितलेलं नाही आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र या सगळ्याविषयी कुजबूज सुरू झालेली आहे युती संदर्भातल्या घोषणेवर. तर तिथं आता नुकतंच गिरीश महाजन यांनी कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी असं म्हटलेलं आहे की कोणी कितीही गर्जना केली तरी 2 महिन्यांनी कळेलच कोणाचा झेंडा फडकतोय. नाही, त्याला गिरीश महाजन साहेबांना फारच ओव्हर कॉन्फिडन्स नक्कीच असणार. कारण ज्या पद्धतीने आता सगळ्यांचे वोट कसे बाहेर येत आहेत. आता कालच गिरगावमध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांचे वोटर आयडी कार्ड एका मोठ्या सोसायटी मधल्या पत्त्यावर आहे. हे गिरगावात घडलंय. आणि कमीत कमी ते 700 लोक आहेत ज्या सोसायटीमधले पत्ते असलेले हे गिरगावकरांनी पकडलंय आणि ते दाखवलंय. काना भैरा आंधळा जर आयुक्त असेल, कमिशनर निवडणुकीचा, काय होणार? सरळ मार्गाने आपण निवडणूक लढतो आहोत का? त्यामुळे ते जे म्हणतायत तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे की जे आम्ही करून ठेवलंय ते आम्हाला म्हणूनच मतं पडणार आहेत. अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.